ओके स्टुडंट, आपण जी पॉलिट्रॉपिक प्रोसेस लास्ट लेक्चरला पाहिली त्याचे आपण फॉर्म्युले या ठिकाणी पाहूया. तर फर्स्ट वन पी आणि टी, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर, त्यामधलं या ठिकाणी रिलेशन दिलेलं आहे पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी. तर ते रिलेशन आहे T2 upon T1 that is equal to P2 upon P1 raised to n-1 upon n that is equal to V1 upon V2 raised to n-1. समजतं? या ठिकाणी T2 असणार आहे फायनल टेम्परेचर, P2 असणार आहे फायनल प्रेशर, V2 असणार आहे फायनल व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस. त्यानंतर इनिशियली सुरुवातीची जी स्टेज होती, सुरुवातीची इनिशियल स्टेज किंवा स्टेट, इनिशियल स्टेटला टेम्परेचर होतं T1, प्रेशर होता P1, व्हॉल्यूम होतं V1. आणि या ठिकाणी n हा सिंबॉल पॉलिट्रॉपिक इंडेक्स साठी यूज केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. तर चेंज इन इंटरनल एनर्जीचा जो काही फॉर्म्युला आहे तो सर्व प्रोसेससाठी सेम आहे. तो असेल डेल्टा यू दॅट इज इक्वल टू mCv T2 मायनस T1. या ठिकाणी m जो आहे तो असणार आहे मास ऑफ गॅस, Cv असेल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, T2 असणार आहे फायनल टेम्परेचर, T1 असेल इनिशियल टेम्परेचर. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे चेंज इन एंथॅल्पी. चेंज इन एंथॅल्पी. तर या ठिकाणी जी एंथॅल्पी आहे त्यासाठी फॉर्म्युला असेल चेंज इन एंथॅल्पीसाठी डेल्टा H इज इक्वल टू mCp T2 मायनस T1. m फॉर मास ऑफ गॅस, Cp फॉर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, T2 फॉर फायनल टेम्परेचर, T1 फॉर इनिशियल टेम्परेचर. त्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला आहे, वर्क डनचा फॉर्म्युला असेल पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी 1/n-1 P1 V1 मायनस P2 V2. द कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन काय आहे? PV दॅट इज इक्वल टू mR. या ठिकाणी P1 V1 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? mR T1 लिहू शकतो. समजतंय? आणि P2 V2 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? mR T2. समजते? ओके, मग वर्कडनचा जर आपण फायनल फॉर्म्युला जर काढला तो आपल्याला मिळेल 1/n-1 नंतर mR इंटू ब्रॅकेट T1 मायनस T2 हा आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळेल. मग त्या ठिकाणी n म्हणजे काय असेल? इसेंट्रॉपिक इंडेक्स ती असेल. म्हणजे वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला समजला काय आहे तो. त्यानंतर हीट सप्लाय और हीट ट्रान्सफर, हीट सप्लाय और हीट ट्रान्सफर त्याचा जर फॉर्म्युला आपण पाहिला तर तो आपण फॉर्म्युला घेऊ शकतो गॅमा मायनस n अपॉन गॅमा मायनस 1 इंटू वर्क डन. म्हणजे आपल्याला वर्क डन भेटणार आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? गॅमा मायनस n अपॉन गॅमा मायनस 1 ने. तर आपल्याला त्या ठिकाणी हा फॉर्म्युला भेटेल.
तसंच त्याचा अजून एक फॉर्म्युला आहे, तो असेल हीट ट्रान्सफरचा, तो असणार आहे एम, या ठिकाणी पहा तो फॉर्म्युला या ठिकाणी मी सांगतोय, एम सी व्ही, एम सी व्ही इंटू ब्रॅकेट एन मायनस गॅमा अपॉन एन मायनस 1 इंटू ब्रॅकेट T2 मायनस T1. हा देखील फॉर्म्युला आपण यूज करू शकतो हीट ट्रान्सफर साठी. मग या ठिकाणी एम म्हणजे काय असेल, मास ऑफ द गॅस, सीव्ही म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी एन म्हणजे पॉलिट्रॉपिक इंडेक्स, गॅमा म्हणजे इसेंट्रॉपिक इंडेक्स, T2 म्हणजे फायनल टेम्परेचर असणार आहे, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर असणार आहे. मग हा देखील फॉर्म्युला तुम्ही हीट ट्रान्सफर साठी यूज करू शकता, किंवा हा सेकंड फॉर्म्युला देखील तुम्ही यूज करू शकता. ओके. त्यानंतर या ठिकाणी जर एन ची व्हॅल्यू सीएन म्हणजे आपण जर स्पेसिफिक हीट, पॉलिट्रॉपिक स्पेसिफिक हीट जर सीएन घेतली आपण, तर ती इज इक्वल टू आपण घेऊ शकतो सीव्ही, या ठिकाणी दिसत आहे सीव्ही इंटू एन मायनस गॅमा अपॉन एन मायनस 1. तेवढी जर आपण घेतली तर या ठिकाणी ही जी टर्म आहे, या टर्मच्या ऐवजी आपल्याला सीव्ही इंटू एन मायनस 1 या टर्मच्या ऐवजी मला सीएन पुटअप करायचा आहे. तर तो पुटअप केला तर माझा फायनल हीट ट्रान्सफरचा फॉर्म्युला होईल Q इज इक्वल टू एम सीएन T2 मायनस T1. समजतंय? ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढची प्रोसेस आता आपण घेऊया. ती नेक्स्ट प्रोसेस आहे थ्रॉटलिंग प्रोसेस, जी आपल्याला स्टडी करायची आहे. ओके. थ्रॉटलिंग प्रोसेस आपण स्टडी करूया. तर थ्रॉटलिंग प्रोसेस मध्ये थ्रॉटलिंग प्रोसेस मध्ये काय होत असतं, एखादा गॅस हा एक्सपांड होत असतो. म्हणजे जर गॅस आपण जर घेतला आणि एका पाईपातून जर तो फ्लो होत असेल, या ठिकाणी दिसतोय पाईप आहे एक, त्या पाईपामधून गॅस काय होतोय, फ्लो होतोय. समजतंय? इथे जो पाईप आहे त्यामधून गॅस काय होतोय, फ्लो होतोय. त्याचा प्रेशर जर P1 असेल, हाय प्रेशर असेल त्याचा, तो गॅस पाईप मधून फ्लो होत असताना आपण या ठिकाणी एक छोटंसं एक ओपनिंग ठेवलेली आहे त्या गॅसच्या पाईपाच्या आतमध्ये. म्हणजे त्या गॅसच्या आत, पाईपाच्या आतमध्ये आपण एक ओरिफाईस लावलेलं, आणि ओरिफाईस लावून त्या ठिकाणी हा सर्व गॅस काय करणार, एक स्मॉल ओपनिंग मधून काय करणार आहे, आपण पास करणार आहे. मग या ठिकाणी जी प्रोसेस घडते, समजते, ज्यावेळेस आपण हाय प्रेशर गॅस स्मॉल ओपनिंग मधून ज्यावेळेस आपण पास करतो, म्हणजे स्मॉल ओपनिंग मधून तो हाय प्रेशर गॅस हा जात असताना तो गॅस काय होतो, एक्सपान्शन होतो त्याचा, तो एक्सपांड होतो. समजते? मग ती गॅस एक्सपांड झाल्यामुळे त्याचा जो प्रेशर आहे, तो प्रेशर काय होतो, तो डिक्रीज होतो. सुरुवातीला त्याचं प्रेशर हाय होतं, ते P1 एवढं होतं. त्यानंतर फायनली त्याचा प्रेशर काय झाला, कमी झाला, तो प्रेशर होतो P2 एवढा. म्हणजे त्याचा प्रेशर काय होतो, कमी होतो. म्हणजे तो गॅसचं काय होतो, एक्सपान्शन होतं. समजते? मग ही जी प्रोसेस आहे की तो गॅस स्मॉल रेस्ट्रिक्टेड जी ओपनिंग आहे, स्मॉल रेस्ट्रिक्टेड पॅसेज आहे. पॅसेज म्हणजे एक मार्ग असतो, जो गॅस ज्या मार्गाने जातो, त्या ठिकाणी त्या पॅसेजला आपण काय केलं, एक रेस्ट्रिक्ट केलं. समजतं? या ठिकाणी रेस्ट्रिक्ट केलं त्या पॅसेजला, त्या वेला, त्या मार्गला, जो पाता मार्ग आहे त्याचा, जी जागा आहे त्याला गॅसला जाण्यासाठी, ती त्याला आपण काय म्हणतो, पॅसेज. तो जो पॅसेज आहे त्याला जर आपण रेस्ट्रिक्टेड केलं बाय युजिंग अ ओरिफाईस, या ठिकाणी ओरिफाईस आपण यूज केला. त्या ठिकाणी ओरिफाईस मध्ये मध्यभागी एक छोटंसं असं त्या ठिकाणी छिद्र असतं. मग त्या छिद्रामधून ज्यावेळेस तो गॅस पास होतो स्मॉल अशा रेस्ट्रिक्टेड एरियामधून किंवा पॅसेजमधून, ज्यावेळेस तो गॅस पास होतो त्यावेळेस तो गॅस काय होतो, एक्सपांड होतो. समजतंय? आणि एक्सपान्शन झाल्यामुळे त्याचं प्रेशर काय होतं, कमी होतं. समजतंय? किंवा त्या पॅसेजला आपण नॅरो पॅसेज देखील म्हणतो. नॅरो, नॅरो म्हणजे काय, अतिशय बारीक असा, अतिशय छोटा. समजतंय? असा पॅसेज त्या ठिकाणी आहे.
त्यामधून जर आपण त्या गॅसला पास केलं तर त्या ठिकाणी जी प्रोसेस घडते त्याला आपण म्हणतो थ्रॉटलिंग प्रोसेस. समजलं थ्रॉटलिंग प्रोसेस काय आहे ते? ओके. त्यानंतर नेक्स्ट when the fuel is passes through the narrow opening there is drop in pressure. त्या ठिकाणी प्रेशर काय होतो? प्रेशर हा काय होतो? ड्रॉप होतो. ड्रॉप इन प्रेशर ऑफ द फ्यूल. आणि प्रेशर एनर्जी त्याची कमी होते, प्रेशर हा ड्रॉप होतो आणि प्रेशर कमी झाल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी काय होते? म्हणजे प्रेशर कमी झाला तर त्या गॅसची प्रेशर एनर्जी काय कमी होईल आणि त्याचं कन्व्हर्जन कशात होणार? कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे त्याचा रिझल्ट काय होईल? विच रिझल्ट इन increase in kinetic energy of the fuel. त्यानंतर जर या ठिकाणी आपण असं कन्सिडर केलं देर इज फ्रिक्शन, त्या ठिकाणी जर फ्रिक्शनल रेजिस्टन्स असेल बिटवीन द फ्यूल अँड सरफेस ऑफ ओपनिंग, समजतंय? या ठिकाणी जे काही फ्यूल या ठिकाणी जाणार आहे, फ्यूल म्हणजे तो गॅस असेल, समजतंय? जो काही गॅस या ठिकाणी जाणार आहे, समजतंय? ही जी ओपनिंग आहे त्या ओपनिंगचा जो सरफेस आहे आणि तो जो फ्यूल आहे तो या ठिकाणी पास होईल. इमेजिन होते या ठिकाणी जो गॅस त्या ओपनिंग मधून जाईल, मग त्या ओपनिंगचा जो सरफेस आहे त्या सरफेस काय करेल? त्या गॅसला जाण्यासाठी थोडा रेजिस्टन्स करेल, त्या ठिकाणी फ्रिक्शन असेल त्या फ्यूल मध्ये आणि त्या फ्यूलच्या त्या ठिकाणी ओरिफायच्या सरफेस मध्ये. मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होईल? त्या गॅसची थोडीशी व्हेलॉसिटी जी काही वाढणार असेल ती थोडीशी काय होईल? कमी होईल. ती व्हेलॉसिटी काय होईल? थोडीशी ती रिड्यूस होईल, समजतंय? आणि ती एकदम निग्लिजिबल रिड्यूस होईल, एकदम कमी प्रमाणात. म्हणजे त्याला आपण निग्लिजिबल म्हणतो, एकदम कमी प्रमाणात ती व्हेलॉसिटी कमी होईल. म्हणजे जवळपास ती आपण कन्सिडर करतच नाही, म्हणजे त्याला निग्लेक्ट करतो. ओके, समजलं? आता त्या ठिकाणी जर फ्रिक्शन जर झालं त्या गॅसमध्ये आणि या ठिकाणी सरफेस जो आहे ओपनिंगचा त्या ठिकाणी, मग त्या फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी त्याची व्हेलॉसिटी जी काही कमी होणार आहे, म्हणजेच ती जी कायनेटिक एनर्जी जी काही कमी होणार आहे, जी काही निग्लिजिबल म्हणजे थोड्या प्रमाणात जी काही कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे त्याचं कन्व्हर्जन कशात होईल? हीट मध्ये. समजतंय? त्याचं कन्व्हर्जन कशात होईल? हीट मध्ये. समजतंय? ड्युरिंग दिस प्रोसेस नो एक्सटर्नल वर्क इज डन. पण ही प्रोसेस घडत असताना या ठिकाणी कसल्याही प्रकारचं वर्क म्हणजे इथे काहीतरी वर्क डन होत नाही. वर्क डन म्हणजे या ठिकाणी मेकॅनिकल वर्क कधी घडतं? ज्यावेळेस एखादं मेकॅनिकल पार्ट असतो, म्हणजे जसं एक्झाम्पल शाफ्ट असेल तर जोरजोराने फिरायला लागतो, किंवा टर्बाइन असेल त्याचे पाते फिरायला लागतात, म्हणजे या ठिकाणी काहीतरी वर्क डन होतं. जसं इथे काही असं फिरतंय का कोणता पार्ट? तर इथे कोणताही पार्ट त्या या ठिकाणी पाईप किंवा ओरिफायचा फिरत नाही, तो मूव्ह होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी वर्क डन हे तयार होत नाही. तसंच आपण काय म्हणू शकतो? देर इज नो हीट ट्रान्सफर, म्हणजे त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत नाही. समजतंय? त्यामुळे आपण असं कन्सिडर करतो की जर या ठिकाणी काहीच हीट ट्रान्सफर होत नसेल तर त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर काय राहील? कॉन्स्टंट राहील. असं आपण अज्युम करतो की थ्रॉटलिंग प्रोसेस मध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे. जर त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत नसेल सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये तर आपण असंही देखील म्हणू शकतो की त्याचं टेम्परेचर काय राहील? कॉन्स्टंट राहील. समजतंय? त्यामुळे जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर आपण काय म्हणू शकतो? एंथॅल्पी ही टेम्परेचरवरती डिपेंड असते. जर टेम्परेचर चेंज नाही झालं तर एंथॅल्पी काय राहील? एंथॅल्पी म्हणजे टोटल हीट काय राहील? त्या फ्यूलची कॉन्स्टंट राहील. बरोबर? मी सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरला एंथॅल्पी ही कशावर डिपेंड आहे? टेम्परेचरवरती. तर टेम्परेचर स्थिर राहिलं तर एंथॅल्पी टेम्परेचरवरती आणि फेज चेंज होत असताना एंथॅल्पी बदलते. टेम्परेचर चेंज झालं किंवा फेज चेंज झालं त्यावेळेस एंथॅल्पी काय होते? चेंज होते. पण इथं फेज तीच आहे, त्या तो गॅसच फेज मध्ये शेवटी पण गॅसच फेज मध्ये राहील. तर तसं होत असेल आणि तसंच या ठिकाणी गॅसचं टेम्परेचर देखील वाढत नसेल किंवा कमी होत नसेल, तो जर स्थिर राहिला, तो जर कॉन्स्टंट राहिला तर त्याची एंथॅल्पी काय राहील? ही कॉन्स्टंट राहील.
समजतंय थ्रॉटलिंग प्रोसेस काय आहे ते. त्यानंतर आपण ह्या थ्रॉटलिंग प्रोसेसची पीबी आणि टीए डायग्राम आपण ड्रॉ करणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस गॅस ह्या ओपनिंग मधून पास होतो त्यावेळेस त्याचा सुरुवातीचा प्रेशर हा हाय असतो आणि ज्यावेळेस ते ओपनिंग मधून पास झाल्यानंतर त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतंय. तो गॅस एक्सपांड झाल्यामुळे त्याचा प्रेशर काय होतो, कमी होतो. समजतंय? ओके. मग आता या ठिकाणी सुरुवातीला जर आपण या ठिकाणी कन्सिडर करूया, सुरुवातीला त्या गॅसचा प्रेशर काय होता, हा खूप जास्त होता. ओके. या ठिकाणी आपण पीव्ही डायग्राम ड्रॉ करूयात. सुरुवातीला त्या गॅसचा प्रेशर काय होता, खूप जास्त होता आणि त्या गॅसचं व्हॉल्यूम काय होतं, ते कमी होतं सुरुवातीला. समजतंय? मग सुरुवातीला त्या गॅसचा प्रेशर होता P1. सुरुवातीला त्या गॅसचा व्हॉल्यूम होता V1. समजते? P1 V1. मग आपल्याला या ठिकाणी सुरुवातीचा इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूम जर आपण घेतला तर आपल्याला हा सुरुवातीचा पॉइंट भेटेल. समजते? P1 V1 या ठिकाणी. आता गॅस या ठिकाणी काय होतोय, एक्सपांड होतोय. गॅस काय होतोय, एक्सपांड होतोय. गॅस जर एक्सपांड झाला या ठिकाणी तर गॅसचा प्रेशर काय होतो, या ठिकाणी कमी होतो. बरोबर, मी सांगितलं ना, आता गॅस एक्सपान्शन झाल्यामुळे त्याचा प्रेशर काय होईल, कमी होईल आणि त्याचं गॅसचं काय होईल, व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. मग फायनली काय होणार आहे, गॅसचा प्रेशर सुरुवातीला हा जास्त होता. गॅसचा प्रेशर हा सुरुवातीला जास्त होता. आता तो गॅस एक्सपांड झाल्यामुळे त्याचा प्रेशर काय झाला, कमी झाला. म्हणजे इथपासून सुरुवातीला जास्त एवढा होता P1 एवढा, तो कमी कमी होत फायनली जो आला P2 एवढा. त्यानंतर गॅसचं व्हॉल्यूम काय होईल, गॅसचं एक्सपान्शन झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. तर फायनली या ठिकाणी त्याचं व्हॉल्यूम होईल V1 एवढं. त्याचा प्रेशर होईल P2 एवढा आणि फायनल त्याचं व्हॉल्यूम V1 नाही तर V2 होईल. ते फायनली त्याचं व्हॉल्यूम होईल V2 एवढं आणि फायनली त्याचा प्रेशर होईल P2 एवढं. ओके. मग हा फायनल पॉइंट जर आपण लोकेट केला या ठिकाणी, फायनल P2 पॉइंट आपल्याला भेटेल. या ठिकाणी आपण जर हे दोन्ही पॉइंट जर कनेक्ट जॉईन केले आपण, सुरुवातीचा पॉइंट होता 1 या ठिकाणी होता. फर्स्ट पॉइंट आणि लास्ट पॉइंट जर आपण जॉईन केला तर आपल्याला या पद्धतीने ग्राफ भेटेल. तो ग्राफ कसा असेल, 1 कडून 2 कडे जातात. मस्त आहे. तो ग्राफ कसा असेल, 1 कडून 2 कडे जातात. या ठिकाणी तुम्ही इथे असे एरो टाकू शकता. समजते? या ठिकाणी हा फर्स्ट पॉइंट असेल आणि या ठिकाणी हा सेकंड पॉइंट असेल.
समजतंय? हा तुम्हाला अशी पीव्ही डायग्राम मिळेल. समजलं पीव्ही डायग्राम? त्यानंतर नेक्स्ट आपण टीएच डायग्राम पाहूयात. टीएच डायग्राम या ठिकाणी गॅस हा एक्सपान्शन होत असताना समजतंय? गॅस जर एक्सपांड होतो, आता मी तुम्हाला जनरल फंडा सांगितलं तुम्ही जनरल फंडामेंटल्स. एखादा गॅस जर कॉम्प्रेस होत असेल तर कॉम्प्रेस होताना त्या गॅसचा प्रेशर इन्क्रीज होतो, व्हॉल्यूम डिक्रीज होतो आणि टेम्परेचर काय होतं त्याचं इन्क्रीज होतं. आणि एक्सपान्शन होत असताना एखादा गॅस जर एक्सपांड होत असेल त्यावेळेस जनरली काय होतं, त्या गॅसचं टेम्परेचर काय होतं ते कमी होतं. एक्सपान्शन झाल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होतं कमी होतं त्याचं एक्सपान्शन झाल्यामुळे. म्हणजे ज्याचा अर्थ सुरुवातीला एक्सपान्शन होण्यापूर्वी त्याचं टेम्परेचर काय असेल जास्त असेल. समजते? आणि सुरुवातीला त्या गॅसची एंट्रोपी देखील काय असेल कमी असेल. समजते? आपण असं कन्सिडर करूया. तर सुरुवातीला त्याची एंट्रोपी S1 होती आणि त्याचं टेम्परेचर हे T1 होतं आणि त्याची एंट्रोपी S1 होती. म्हणजे सुरुवातीला त्या गॅसची एंट्रोपी कमी असेल आणि त्याचं टेम्परेचर हे जास्त असेल. समजते? आणि ज्यावेळेस तो गॅस एक्सपांड होतो, एक्सपांड झाल्यावर काय होतं, त्या गॅसचं टेम्परेचर काय होतं टेम्परेचर कमी होतं गॅस एक्सपांड झाल्यामुळे. आणि एंट्रोपीचं काय होतं ते देखील मी तुम्हाला सांगतो. ते फिगर दिसते. मग या ठिकाणी जर गॅस जर या ठिकाणी जर पास झाला तर पास झाल्यानंतर या ठिकाणी ओरिफाईस मधून पास झाल्यानंतर तो गॅस एक्सपांड होतो. एक्सपांड झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर काय होईल कमी होईल. तर सुरुवातीला त्याचं टेम्परेचर होतं T1 एवढं, ते टेम्परेचर काय होईल कमी होईल आणि सुरुवातीची एंट्रोपी S1 होती. आता इथे जर गॅस जो आहे तो थंड आहे, तो गॅस थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी आहे. समजतंय? मग गॅसचं जर टेम्परेचर कमी असेल आणि बाहेर जो गॅस आहे या ठिकाणी सराउंडिंगला त्याचं टेम्परेचर काय असेल जास्त असेल. म्हणजे आतमध्ये जर सिस्टीम जर आपण घेतली मग या ठिकाणी टेम्परेचर कसं हीट ही कशी फ्लो होईल, बाहेरचा जो गॅस आहे त्याचं टेम्परेचर जास्त असेल, आतला जो गॅस आहे पाईपामध्ये इथून जो पास होईल त्याचं टेम्परेचर जास्त असेल. मग हीट काय होईल समजतंय, सराउंडिंग मधली हीट त्या गॅसमध्ये जाईल. इमेजिन होतंय. आणि आतला गॅस थंड आहे, मग थंड असल्यामुळे तो काय करेल बाहेरची जी हवा आहे त्यातली तो हीट काढून घेईल, स्वतःच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. मग त्यांनी जर स्वतःच्या आतमध्ये जर हीट घेतली त्या गॅसने तर त्या गॅसमध्ये जर हीट जात असेल त्यामुळे त्या ठिकाणी त्याची एंट्रोपी काय होईल इन्क्रीज होईल. समजतंय? त्याची एंट्रोपी काय होईल इन्क्रीज होईल. इमेजिन होतंय. तर सुरुवातीला त्याची एंट्रोपी होती S1, फायनल त्याची एंट्रोपी काय होईल इन्क्रीज होईल. मग फायनली त्याची एंट्रोपी जी आहे ती वाढेल आणि त्याची जे टेम्परेचर आहे त्याचं एक्सपान्शन झाल्यामुळे टेम्परेचर काय होईल कमी होईल. समजतंय? म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल त्याची एंट्रोपी होणार आहे S2 एवढी. ही या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईनने दाखवली मी. फायनल त्याचं टेम्परेचर हे कमी होणार आहे ते S2 असेल आणि फायनल त्याची एंट्रोपी वाढेल हे असेल S2. या ठिकाणी हे जे दोन पॉईंट जर मी लोकेट केले तर या ठिकाणी पहिला पॉईंट असेल दिसतोय, या ठिकाणी असेल तो
त्यानंतर या ठिकाणी सेकंड पॉईंट जर या ठिकाणी असेल तर हा फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट समजतं. इनिशियल त्याची स्टेज असणार आहे T1S1 आणि फायनल स्टेजला त्याचे जे पॅरामीटर असेल ते असेल S2 T2 आणि हे जर दोन्ही आपण जर जॉईन केले समजतंय. हे दोन पॉईंट जर आपण जॉईन केले या पद्धतीने तर आपल्याला असा ग्राफ भेटेल. 1 कडून 2 कडे जाताना प्रोसेस या ठिकाणी तुम्ही ॲरो देखील दाखवू शकता. प्रोसेस 1 कडून 2 कडे जातात म्हणजे तुम्हाला ग्राफ असा भेटेल. समजलं तुम्हाला PV आणि TA डायग्राम. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढची डायग्राम घ्यायची आहे HS डायग्राम. ओके, HS डायग्राम देखील आपण घेऊया या ठिकाणी. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जर आपण असं जर कन्सिडर केलं की ही जी थ्रॉटलिंग प्रोसेस आहे या ठिकाणी जर टेम्परेचर चेंज नाही झालं तर त्या ठिकाणी त्याची एन्थॅल्पी काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे जनरली आपण असंच म्हणतो की थ्रॉटलिंग प्रोसेसमध्ये एन्थॅल्पी ही कॉन्स्टंटच असते. समजतंय. एन्थॅल्पी म्हणजे H ही कॉन्स्टंट आहे थ्रॉटलिंग प्रोसेसमध्ये. तर एन्थॅल्पी जर कॉन्स्टंट आहे तर सुरुवातीची जी एन्थॅल्पी असेल ती असेल H1 आणि फायनल एन्थॅल्पी देखील किती असेल H1 एवढीच असेल. समजतंय. मग सुरुवातीची एन्थॅल्पी H1 असेल आणि फायनल एन्थॅल्पी H2 ते दोन्ही काय असतील, सेम असतील. या ठिकाणी फक्त आपल्याला एन्ट्रोपी पाहिजे. एन्ट्रोपी मध्ये काय होते ते तर सुरुवातीची एन्ट्रोपी काय होते ती कमी होते. फायनली त्याची एन्ट्रोपी काय होते, हीट जर त्या गॅसमध्ये आली, बाहेरून आतमध्ये आली, सराउंडिंग मधून त्या गॅसला भेटली तर त्याची एन्ट्रोपी काय होते, वाढत जाते. तर सुरुवातीला त्याची एन्ट्रोपी होती S1 एवढी आणि फायनल त्याची एन्ट्रोपी झाली S2 एवढी. समजतंय. म्हणजे सुरुवातीचा जो पॉइंट आहे तो आपल्याला भेटू शकतो या ठिकाणी सुरुवातीचा पॉइंट भेटेल आपल्याला. त्यानंतर फायनल पॉइंट या ठिकाणी भेटेल आपल्याला. हा सुरुवातीचा फर्स्ट पॉइंट. त्यानंतर या ठिकाणी फायनल पॉइंट भेटेल आपल्याला पॉइंट नंबर 2. म्हणजे प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते. प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जात आहे. नमस्ते. प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाताना आपल्याला या ठिकाणी दिसते. समजतंय. या ठिकाणी आपल्याला असा ग्राफ भेटेल 1 कडून 2 कडे जातो. म्हणजे या ठिकाणी याची डायग्राम ही हॉरिझॉन्टल आपल्याला भेटेल. समजतंय. याची डायग्राम आपल्याला कशी भेटेल, हॉरिझॉन्टल. समजतंय. आपल्याला एक्झॅक्टली याची डायग्राम ही हॉरिझॉन्टल